बोला. अवधूत सिद्धाणा पुजारी. काय नाव? अवधूत सिद्धाणा पुजारी मंदरोप. आणि माझं जे क्षेत्र आहे ना हे सगळं पाण्यात बुडालंय. असं बरेच शेतकरी बुडले त्या माझ्या आजूबाजूला. इकडे स्वामीचे आहे ते आणि काय आमचे बावके आहे ते खाली माझ्या खाली आणि गावटे म्हणून आहे ते खट्टे म्हणून आहे ते. माझा इथं बघा उडीद तूर आणि सोयाबीन कांदा हे सगळं पाण्याखाली गेलेलं आहे. पण तरी बी आज 3 वर्ष झाली हीच परिस्थिती माझी चालू आहे. तरी बी आपण काय डेअरिंग कचलेलं नाही. तरी बी करत खायत आलोय. पण आजपर्यंत काय कोणाला हात पसरलेला नाही. भीक मागायची गरजच नाही ना. कष्टावर करायचं. कष्टावर करून खायचं काय असेल ते. शेवटी शेतकरी असलं तर काय झालं कुठेतरी एका दिवशी एका शेतकऱ्यात कामाला जायचं. पण तू एक 10 रुपये दे तू एक 50 रुपये दे हे शब्द मला करायचं. सरकारकडे काय मागणी? सरकारकडे काय आहे पिकाचं जरा काय जर इलाज केलं तर बरं होईल. म्हणजे तेवढं तर मला बी सोय होईल ना. जवळजवळ आता मला इथं 40 ते 50 हजार खर्च झालाय एवढं ब्या करता. म्हणजे ते ट्रॅक्टर मारणे पेरून घेणे बैल बारगाना आहे. तरी बी तुम्ही ट्रॅक्टर पाऊस कमी होईल म्हणून सरी पद्धत पेरून घेतलो. त्याच्यामुळे जरा खर्च 10-15 हजार वाढीव झालेला आहे. तरी बी आता निसर्गाने असं धोका दिलाय त्याला नाही इलाज आहे मला. तरी बी ह्याच्यात पुढं आता जानेवारी पर्यंत इथनं पाणी आटणार नाही. तरी बी काय तर जानेवारी पासून पुढं बघायचं. कुठं जर एका कोपऱ्याला काय करभर गहू करू 5-8% कुठे 15-16-20 माणसं आहेत आमच्या घरी. तेवढं कुटुंब सगळं आमचं ह्याच्यावरच आहे शेतीवर. आणि काय हे आहे आमचं कोण सर्व्हिसदार नाही काय नाही. 1-2 मसरा आहे ती 2 बैल आहे ती त्याच्या जेव्हावर काय तर करत खाऊन जातो. एवढं हे करतो मी. पण तरी बी सरकारनं काय तर थोडंफार मदत केली तर बरं होईल.